आम्हाला लाभले ते म्हणजेच प्रदीप गायकवाड, मोतीरामजी जाधव, हरीशजी चौधरी, सचिन शिंगोळे तसेच राजा सरनबत व त्यांची सर्व टीम यांचे मनपूर्वक आभार. प्रत्येक संघ वेळेवर आला. मसा असोसिएशनचे सर्व संघ त्यांचे सुद्धा अमोलदादा कतोरे यांच्याकडनं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. याच दरम्यान आपण सुनीलजी गोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण करत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. हे आज आपल्यामध्ये नाहीत, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर मॅचकडे दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. आणि एक मोठा मॅच मित्रांनो आपल्या भेटीला आलेला आहे, तो डेहनोली विरुद्ध जुगरेवाडी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन सिंग आमच्या सोबत आहेत, खूप चांगली स्कोरिंगची भूमिका केलेली आहे आज 4 दिवस. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. गोलंदाज प्रवीण, पहिला चेंडू लॉप केलाय. सुरुवात तर खूप चांगली झालाय. पॉवर प्लेचा षटक आणि पॉवरफुल येथे सुरुवात केलेला आहे ती जुगरेवाडी टीमच्या या फलंदाजाने. पहिल्याच बॉलवरती खणखणीत चौकार. या वर्षीच्या हंगामामध्ये जुगरेवाडी टीमने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवलेला आहे आणि आज या स्पर्धेमध्ये सुद्धा काय फटका सजवलाय. ज्यावेळेस बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला असा टक आवाज आला आणि चेंडू सीमा पार. हा येतोय अजून एक दमदार षटकार. मागील मॅच मध्ये सुद्धा रोहन योगेशने चौकाराने षटकाराने सुरुवात केली होती आणि या सामन्यामध्ये त्याला माहित आहे का थांबायचं नाव घेत नाही आणि तशा प्रकारे मात्र बॅट त्याची तलपतय आणि चौकार षटकार आल्यानंतर धावा आता जाऊन पोहोचताय त्या म्हणजे 10 या आकड्यावरती. प्रवीण वरती चढवला हल्ला. मोठ्या मॅच मध्ये कुठल्याही प्रकारची इथे मात्र दबाव घेत नाही योगेश. पुन्हा मुद्दा स्लॉट मध्ये गॅप मध्ये शोधून काढण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक होते शॉट एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला आडवेल तोपर्यंत एकच धाव मात्र मिळेल. तर ज्या वेळेस मात्र अशा मोठ्या फटक्यांची सुरुवात करतोय ना फलंदाज, त्यावेळेस मात्र तो फलंदाज नक्कीच यशस्वी सफल ठरत असतो. आणि जो फलंदाज जर का दबावाखाली खेळत असतो तो कधीच क्रिकेटमध्ये मित्रांनो यशस्वी ठरत नसतो. आणि तो योगेश मात्र खूप चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. तिथे मात्र पॉइंटला क्षेत्ररक्षक होता आणि पहिला धक्का लागलाय तो म्हणजे जुगरेवाडी टीमला. फलंदाज प्रवीण बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेटच्या विश्वामध्ये आज आपल्याला मात्र रती महारथी पाहायला मिळत आहेत. त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटमधून घडलेले अनेक खेळाडू आज IPL मध्ये सुद्धा मात्र खेळताना पाहायला मिळतोय. आपल्या ठाणे जिल्ह्यातील आणि शहापूर तालुक्यातील नक्कीच शहरी गावाचा मिस्टर IPL मिस्टर ओमकार तारमले याला आपण सुद्धा पाहू शकता. IPL मित्रों एक ऐसी चीज है जिसके वजह से सिंगल लोगों का 2 महीना कब निकल जाता है पता ही नहीं चलता. किसी महान आदमी ने सही कहा है अपना टाइम आएगा. आणि IPL नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये सनरायझर हैदराबादमध्ये त्याची निवड झालेली आहे ओमकार तालमळेची. एक ठाणे जिल्ह्यामधील आणि ठाणे जिल्ह्याचा नाव त्यांनी मात्र या विश्वामध्ये नक्कीच मोठं केलेलं आहे. तर मिस्टर IPL ओमकारजी तारमळे. प्रत्येक स्पर्धा असेल ग्रामीण टेनिस क्रिकेटची त्याचं नाव आवर्जून उल्लेख केलं जातोय समालोचनाच्या माध्यमातून. आज आपण सुद्धा त्याचं नाव एक मोठं केलं जातोय.
लॉफ केलाय फटका, इथे मात्र फटका फसलाय. हवेची साथ मिळेल का? तिथं क्षेत्ररक्षक जेल घेतला होता, परंतु त्याचं पाय सीमा रेषा पलीकडे जातोय आणि मिळतायत या 6 धावा. षटकार. केले होते, दत्ता होता तिथे लॉंगॉनला आणि तिथे झेल घेण्याचा प्रयत्न होता. झेल तर नक्कीच घेतला होता दत्ताने, परंतु झेल घेऊन तो सीमा रेषा पलीकडे गेला आणि 6 धावा मिळाल्या. हौसले से नौका कभी पार नहीं होती दोस्तों, और जीतने वाले की कोशिश कभी पार नहीं होती. एकच धावा झाले 17. सॉरी माफ करा, 19 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 19 धावा कुठून काढलेल्या आहेत. योगेश आणि वैभवने हल्ला चढवला जातोय पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, कारण त्यांना माहिती आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं खूप गरजेचं असतं आहे आणि प्रत्येक सामन्यामध्ये त्यांनी तो एक उत्तम उदाहरण ठेवलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा धाक दबाव न घेता तशा प्रकारचे मात्र योगेश आल्याला मात्र चौकार आणि षटकाराने सुरुवात करतोय आणि या सामन्यामध्ये सुद्धा तशीच फलंदाजी केलेली आहे. प्रवीण लवकर बाद झाला, त्याच्यानंतर मात्र वैभवने सुद्धा 2 चेंडूमध्ये 8 धावांवरती खेळतोय. 3 चेंडूमध्ये योगेश 11 धावांवरती खेळतोय. धावा झाल्या 19. 4 षटकाचा सामना. प्रवीणच्या पहिल्या षटकामध्ये 19 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. सोहमचा पहिला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तिथे, पाहावा लागेल. नो चेंडू आहे की पाहायचा आहे. पंचाने DRS मागितलेला आहे. यस, हाईट फॅक्टर आहे की पाहायचा आहे. टीव्ही अंपायर यांच्याकडे मात्र मागणी केली जाते. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे आयोजक अमोलदादा कतुरे असतीलच. प्रत्येक नियम, प्रत्येक निर्णय हा त्यांच्या माध्यमातून नक्कीच चांगला देण्यात आलेला आहे. नक्कीच आज आपण पहिले हाईट पाहायचे आहे, हाईट फॅक्टर आहे की नाही, आणि टीव्ही अंपायरचा सिग्नल येतोय हा नो बॉल असेल. खूप उंच गेला होता, हाईट फॅक्टर होती थोडीशी. लाईन पाहिली आधी पंचांनी, वर्मा सरांनी, आणि बघितले तर हा नो चेंडू आहे. यस, थँक्यू सो मच. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. पंचांवर सुद्धा जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे आणि चोख जिम्मेदारी ती बजावत असताना स्क्वेअर लेगचे पंच आहेत संजयजी दुर्गे. त्यांना माहित आहे खरी दबाव घेऊन चालणार नाही. स्लॉट मध्ये चेंडू घेतलाय, उडवलाय हेलिकॉप्टरने, लँड होतोय आमच्या समालोचन कक्षेला आणि हा येतोय दमदार षटकार. समोर योगेश आहे आणि योगेशला असे चेंडू टाकून चालणार नाही गोलंदाज सोहमला, कारण सोहमने मागील मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या फेरीमध्ये, परंतु सोहमला आता अशा प्रकारचे स्लॉट मध्ये चेंडू टाकून चालणार नाही, कारण योगेश एक चांगला अनुभवी फलंदाज आहे. ते चेंडूवरती षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा फुल टच बॉल, क्षेत्ररक्षक आहे तिथे, पाहावा लागेल आणि षटकार. वा, स्वतः क्षेत्ररक्षकाने चांगला क्रिकेट तिथे पाहायला मिळाला. स्वतः सांगितले का हा षटकार आहे. गेम ऑफ स्पिरिट यालाच तर म्हटलं जातं मित्रांनो. ग्रामीण टेनिस क्रिकेट का म्हटलं जातोय ते मात्र इथं दाखवत असताना डेनोली संघ. आणि पुन्हा एकदा आपण चेक करायचं आहे टीव्ही अंपायर, हा चेंडू नो आहे की इलीगल आहे. DRS इथं मागितलाय. फलंदाज योगेशने. ग्रीन सिग्नल येतोय की रेड सिग्नल. 6 धावा मिळाल्या. 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 6 धावा मि
सर्वांची धाकधूक इथे मात्र शिगेला लागलेला आहे. षटकार तर आलेला आहे, परंतु बघायचं आहे त्यांच्याकडून काय निर्णय येतोय ते आपल्याला पाहायचं आहे. यस, थँक्यू सो मच. पंचांचा निर्णय आलेला आहे की फेअर डिलिव्हरी असेल, नो चेंडू नसेल. हाईट फॅक्टर बघितले आणि लाईन बघितली, त्याच्यानंतर हाईट फॅक्टर बघितले, थोडासा खाली होता, कमरेच्या लेवलला होता चेंडू, आणि त्याच्यानंतर टीव्ही अंपायरने मात्र हा निर्णय दिलेला आहे. खूप चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून, परंतु षटकार आलेला आहे योगेशच्या बॅटमधून. 32 धावा. दुसरा षटक मार्ग असताना सोहोमवरती मात्र हल्ला चढवला जातोय. एका बाजूने किल्ला लढवला जातो. योगेशला माहिती आहे सामना खूप महत्वाचा आहे आणि महत्वाच्या सामन्यामध्ये मात्र अशी फलंदाजी करावीच लागेल. ओ हो, काय फटकाय, लाजवाब देखता स्ट्रोक आडव्या बॅटने फेकून दिलेला आहे सीमारेषा पलीकडे. हा दणदणीत षटकार. जे ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता, फिंगर रोल करत असताना सोहम, परंतु लाईन रीड केली योगेशने. मागचा पाय थोडासा मागे घेतलाय आणि आडव्या बॅटने बॅकवर्ड स्क्वेअर रिजनच्या वरतून चेंडूला फेकून दिलं. 6 धावांसाठी षटकार. षटकारांची हॅट्रिक. दुसरा फलंदाज ठरला या स्पर्धेमधला योगेश. महत्वाचा सामना, मोठ्या मॅच मध्ये मोठी फारी इनिंग साकारली जाते योगेशने. मागील मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली फलंदाजी केली होती योगेशने, आणि या सामन्यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न. शरीरावर चेंडू अद्दलला जातोय का पंच सांगताय. दुसरी धाव घेण्याची मागणी केलेली आहे योगेशने. स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेला आहे आणि मात्र पाहता पाहता 2 धावा लेगबायच्या रूपाने या 2 धावा मिळतील जुगरेवाडी टीमला. या हंगामामध्ये खूप चांगला त्यांचा परफॉर्मन्स राहिलेला आहे, आम्हाला 12th मॅन सांगतायत. शिवम आहेत सकाळच्या सत्रापासून, नक्कीच चांगला त्यांच्याकडे सुद्धा अनुभव आहे. 12th मॅन शिवम आमच्या सोबत जोडलेले आहेत. 40 धावा झालेल्या आहेत. योगेश खेळतोय 29 धावांवरती. वैभव 8 धावांवरती खेळतोय. एक भागीदारी खूप चांगली म्हणावी लागेल. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये लॉप केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चुकी होणार नाही. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मिड विकेटला आलाय आणि तिथे झेल टिपलाय. योगेशची केली संपुष्टात. हा धक्का क्रमांक आपण पाहतोय दुसरा लागतोय तो सचिन 11 गावदेव जुगरेवाडी टीमला. वादल मैदानावरची जो घुंगुवत होता तो मात्र शांत ठेवलाय गोलंदाज सोहमने. जरी धावा दिल्या असल्या तरी मात्र महत्वाचा विकेट त्यांनी कॅरी केलेला आहे. पुन्हा एकदा मोठा फटका आल्या आल्या मात्र लॉप केलाय, सन्मान केलाय
आणि भव्य दिव्य स्वागत केलाय फलंदाज करणने या चेंडूवरती षटकाराच्या साहाय्याने दणदणी षटकार. शेचाळीस धावा झालेल्या आहेत. ॲक्शन रिप्लायमध्ये आपण पाहू शकता ज्या करणने मात्र आल्या आल्या मात्र स्टेप आउट खेळून काढलाय. पुढे येऊन सरसावत असताना बॉटमॅनचा खूप चांगला वापर केला आणि मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय, फ्लाय केलाय. ते म्हणजे 6 धावांसाठी षटकार. 4 षटकार. या षटकामध्ये सोहमच्या 25 धावा खर्च केल्या. ऐन वेळेला आपण बघितलं तर सामना खूप महत्वाचा आहे. षटक क्रमांक मैदानावरती दुसरा समाप्त झाला. धावा लावल्या जातात 46. पहिल्या षटकामध्ये प्रवीणने धावा खर्च केल्या 19 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या सोहमने 25. आता मेघराज आलाय. दोन्ही बाजूने खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं मैदान आहे आणि जर का आपल्याला इथनं टेनिस बॉल क्रिकेट खेळाडू जर का घडवायचे असतील तर असं मैदान असणं रोहन सर खूप गरजेचं असते. अशा मैदानावरती खेळाडू आपल्याला घडवायचा असतील तर मेघराज आलाय नवीन फलंदाज, ज्या मेघराजने मागील मॅच मध्ये प्रभावित केलं होतं. तिसरा षटक हातलत असताना मात्र एकच धाव खर्च केल्याने एक गडी बाद केलेला आहे. आमच्या मंचावरती सचिनजी धुमाल साहेब आहेत, त्यांचं हार्दिक अभिनंदन. अमोलदादा कथोरे यांच्याकडनं रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. नाव बॅक टू क्रिकेट पाहायचा. एक धाव तर कंप्लीट होईल का आणि पाहता पाहता एक धाव कंप्लीट केली जातोय. जरी चौकार षटकार आला नसला तरी पण तो एकेरी दोरी धावा इथे काढल्या जातात जुगरेवाडे टीम कडनं. ही त्यांची खासियत आहे आणि हेच तर ग्रामीण क्रिकेट आहे मित्रांनो. स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू. मेघराजची हेच ओळख आहे. कामी मागील सामन्यामध्ये फक्त एक धाव खर्च केली होती. त्याचं उत्तम उदाहरण इथं पेश करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. याच दरम्यान अरुणदादा पाटील कल्याण ग्रामीण भाजपाचे उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आहेत. यांचे थोड्याच वेळात या क्रीडानगरीमध्ये आगमन होणार आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. अरुणदादा पाटील एक मोठे व्यक्तिमत्व, आपले सर्वांचे लाडके मुरबाड विधानसभेचे आमदार किसनजी कथोरे साहेबांचे एक जवळचे आणि कल्याण ग्रामीणचे भाजपाचे उपाध्यक्ष. त्यांचं आता थोड्याच वेळात या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होणार आहे. त्यांचं मनपूर्वक शब्दसुमनाने हार्दिक स्वागत. कुठल्याही प्रकारची धाव नाही. मेघराजने खूप चांगली गोलंदाजी केली मागील मॅच मध्ये. मला एक प्रश्न पडलाय का मेघराजला मागे का ठेवला होता. पॉवर प्ले मध्ये जर का अशी गोलंदाजी केली जाते तिसऱ्या षटकामध्ये तर पॉवर प्ले मध्ये मेघराजला बोलवणं खूप गरजेचं असते. कारण का पॉवर प्लेचा जो षटक असते तो खूप महत्वाचा असते आणि या षटकामध्ये मेघराजने 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. फिंगर रोल करत प्रत्येक चेंडूवरती मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. ज्या 2 गोलंदाजांवरती जे फलंदाज तुटून पडले होते त्या फलंदाजांना मात्र इथे शांत ठेवलाय मेघराजने. आज डेब्यू डे आहे. त्यांचे 12th मॅच सांगतायत. पहिल्या मॅच ज्या मागील मॅच झाला त्याच्यामध्ये फक्त एकच धाव खर्च केली आणि एक गडी बाद केलं. जरी सफलता मिळाली नाही तरी मात्र या सामन्यामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. कारण का शांत ठेवण्याचं काम या दोन्ही फलंदाजांना केलंय. मोठ्या फटक्यांपासून नक्कीच वंचित ठेवले मेघराजने. मोठे फटके खेळू दिले नाही वैभव आणि करणला. हीच तर खास जमिनीची बाब आहे.
आणि त्याच्याकडे क्षमता होती, फिंगर रोल करत असते चेंडूला. कारण ज्यावेळेस चेंडू फेकत असतो मागून त्यावेळेस नक्कीच आम्ही पाहत असतो स्क्रीनवरती का फिंगर रोल करत असताना प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतोय. सुभाष येतोय, आडव्या बॅटने खेळून काढलेला आहे चेंडूला. शेवटच्या षटकामध्ये सुभाषला इन्व्हाइट केलं जातोय. पहिला चेंडू स्पेस केला, आपण पाहतो, आणि 21 धाव. धावा झाल्या 52. 3 षटकांमध्ये आपण जर बघितलं तर 53 झाल्या, माफ करा. या चेंडूवरती 1 धाव. अतिशय चांगलं भव्य दिव्य आयोजन. छायाचित्र टिपत असताना आमचे कॅमेरामॅन या मैदानावरती पाहतोय. संपूर्ण लाईव्ह 7 स्टार टेलिकास्ट वाहिनी. परफेक्ट वॉर्कर खोदून काढलेल्या चेंडूला फक्त दिशा दाखवली. मेघराज आला होता चेंडूवरती, परंतु नाही. दुसरा क्षेत्ररक्षक आहे तिथे, पाहावा लागेल. 1च धाव. पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या होत्या प्रवीणने. त्याच्यानंतर सोहमने 25 धावा खर्च केल्या आणि या तिसऱ्या षटकामध्ये मेघराजने फक्त 6 धावा खर्च केल्या. सुभाष सुद्धा चांगली गोलंदाजी केली जातोय. त्याच्या पावलावर पाऊल ठेवत असताना 2 चेंडू फक्त स्पेस केला आणि 2च धावा खर्च करतोय. पुढचा बॉल, बॅटची एज लागली, कॉट बिहाइंड. मोठा जल्लोष मैदानावरती, मोठी विकेट आणि अजून एक गडी बाद होतोय तो जुगरेवाडी टीमचा या चेंडूवरती. लागलाय 54 धावांवरती आपण बघितलं तर. परंतु जी गोलंदाजी आहे जुगरेवाडी टीमकडनं, कारण का चेस होऊ देत नाही. आज जर आपण बघितलं तर हा तिसऱ्या मॅचमध्ये सुद्धा टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग स्वीकारलेलं आहे. त्यांच्या कॅप्टनने चर्चा केली आम्ही टॉस बॉक्समध्ये, कारण का ज्यावेळेस टॉस जिंकतोय त्यावेळेस मात्र आम्ही प्रथम बॅटिंग करतोय. कारण त्यांच्याकडे गोलंदाजी खूप चांगले आहे, धारदार गोलंदाजी आहे आणि त्याचाच फायदा घेत असताना मात्र ते बॅटिंग करत असतात. सुभाषने कमबॅक केलाय. पुढचा बॉल फुलटॉस होता, लॉप केलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून, थोडासा खराब क्षेत्ररक्षण. चेंडू हातातून सुटला, तसे मात्र वेगाने पळाले. ज्याप्रमाणे मथुरना बकासूर पळतो ना शिवम, त्याप्रमाणे दोन्ही फलंदाज पळतात. दोघे सख्खे बंद आहेत शिवम, आम्हाला सांगतायत. आणि मथुरचा फॅन सुद्धा आहे शिवम, काही हरकत नाही. प्रथमेश घोरड आहे मथुरचा फॅन. नक्कीच एन्जॉय करतात हा सामना, काही हरकत नाही. हो हो, क्लीन बॉल. फक्त बघत राहिला फलंदाज यष्टा उद्ध्वस्त. मागचं दार जर का तुम्ही उघडं ठेवलं तर चोरी होणारच. धक्का लागतोय अजून चौथा जुगरेवाडी टीमला. निवृत्ती बाद झाला 2 धावांवरती. सुभाषने खूप चांगली गोलंदाजी केली स्लोगिंग वरच्या षटकामध्ये. ज्याप्रमाणे धावा थांबवायच्या होत्या त्या धावांना लगाम लावण्याचं काम सुभाषने केलेलं आहे. 5 चेंडू स्पेस केले आणि 4 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले महत्वाचे. निवृत्तीला असं वाटलं की हा चेंडू वाईट जाईल, परंतु नाही. एस्टॅनवरती चेंडू आदळला आणि विकेट इथे मात्र कॅरी केली. शेवटचा चेंडू विश्वास स्वतः संघनायक संघाचा मैदानावरती दाखल झालाय. अंतिम चेंडू असेल स्लोगिंग वरचा. सुभाषने काही गोलंदाजी केले. मेघराज नंतर सुभाष. पहिले सुरुवातीचे 2 षटक थोडेसे मागे ठरले, त्याच्यानंतर मात्र नक्कीच मी एक कमबॅक म्हणू शकतो आपल्या संघासाठी. एक फायटिंग स्कोर असेल दोन्ही टीमसाठी. संघर्ष पाहायला मिळेल मित्रांनो शेवटच्या क्षणापर्यंत. 56 धावा, 4 गडी बाद. शॉर्ट पिच चेंडू होता, लॉफ केलाय क्षेत्ररक्षक खूप दूरवर होणार. गॅप शॉट सिलेक्शन, खूप वेगाने चेंडू थांबणार नाही. इथे मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हरला भेदून जातोय सीमारेषा पलीकडे आणि हा येतोय दमदमीत चौकार. चेंडूवरती चौकार आल्यानंतर धावा आता धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या 60. 4 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या सत्राचा मित्रांनो खेळ संपला. जुगरेवाडी टीमने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना 60 धावा कुठून काढल्या आणि 61चं टार्गेट ते ठेवलेलं आहे. म्हणजेच संदीप 11 डेहनोली या संघासमोर
61 धावा होतील का असं सुद्धा मात्र आता समर्थकांच्या आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल. आजच्या दिवसातील अंतिम मॅच आहे तिसऱ्या फेरीतली. त्याच्यानंतर क्वार्टर फायनलचा मुकाबला मित्रांनो आपल्या भेटीला येणार आहे. जय हनुमान एरंजाड आपण लगेच रिपोर्टिंग करायचं आहे आमच्या आयोजकांशी. आणि या सामन्यामधून जो संघ विजयी होईल तो एरंजाड संघासमोर खेळेल. 61 धावा मित्रांनो बनवायच्या आहेत. कुठेही जाऊ नका, आपली खुर्ची सोडू नका, आपलं स्थान सोडू नका आणि ऐकत राहा, पाहत राहा स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषक 2026चं हे भव्य दिव्य पर्व. आणि मी थांबतोय, आपण थांबू नका आणि ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात होईल तेव्हा या 61 धावा होत आहेत की नाही हे आपण जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूया ओमी सुतार यांचा एक गोड आवाज. थँक्यू सो मच, धन्यवाद. थँक्यू सो मच कल्पेश पाटील सर. थँक्यू सो मच सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. क्रिकेटची पंढरी गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आपण पाहताय. अतिशय दर्जेदार स्पर्धा या विभागातील या मुरबाड नगरीमध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषक 2026 पहिलं पर्व. पहिल्या पर्वातील चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील अंतिम सामना. यापुढे नंतर क्वार्टर फायनलची मॅच आहे. एका बाजूने जानमान एरंजाड आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने चालू असलेल्या मॅच मधील विजेता संघ आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. थोड्याच वेळात मित्रांनो या स्पर्धेमध्ये मान्यवरांची देखील उपस्थिती लाभणार आहे. सन्माननीय आदरणीय अरुणदादा पाटील साहेब, उपाध्यक्ष कल्याण ग्रामीण भाजपा, त्यासोबत ठाणे डिस्ट्रिक्ट TDC बँक ठाणे याचे उपाध्यक्ष, ठाणे मध्यवर्ती बँकेचे, त्यांचे देखील थोड्याच वेळात शुभागमन होईल. तर नक्कीच या पाहुण्यांची आपण वाट पाहू. तोपर्यंत या मॅचला आपण सुरुवात करतो. एका बाजूने संदीप 11 डेनोली आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजून आपण संघ पाहतोय सचिन 11 गावदेव जुगरेवाडी. सलामीचे दोन्ही बॅटर्स आपण पाहतो संदीप आणि त्याच्या सोबतीला हरेश. ही A1 जोडी आहे खऱ्या अर्थाने संदीप 11 डेनोली टीमच्या माध्यमातून. चार षटकांचा हा सामना होता आणि 24 चेंडूमध्ये जर पाहायला गेलं तर बॅटिंग करत असताना पहिल्यांदा सचिन 11 गावदेव जुगरेवाडी संघाने धावफलकावर 60 धावा बनवल्या आणि विजयासाठी 61 धाबांची गरज, 61चा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होती, दाखल होते. आपलं पाहायला मिळतात. क्वालिटी विथ क्लॅरिटी खऱ्या अर्थाने मयूर मार्के यांची ही संकल्पना 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्स आपण पाहतोय. नक्कीच या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सातत्याने आपल्याला जर नोटिफिकेशन पाहिजे असतील तर बेल आयकॉनवर प्रेस निश्चितच करा. कारण क्रिकेटच्या विविध स्पर्धा असतील, विविध इव्हेंट असतील, क्रीडा स्पर्धा असतील, आपल्याला या चॅनलवर यूट्यूबच्या द्वारे निश्चितच पाहायला मिळतील. तर नाव बॅक टू द क्रिकेट. पंचांचा ग्रीन सिग्नल. विश ऑल द बेस्ट. शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा येतील. पहिला चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅकवर भरत. पहिलाच बॉल बॅट शिकायला लागली आहे. 3 क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. गोल्डन डकची शिकार होत असताना
बिग बॅटल मध्ये ते बॅटल जिंकत असताना मोठी मछली जाल में असं म्हणतोय गोलंदाज भरत आणि विकेट टेकिंग गोलंदाज पहिलाच विकेट. पहिली मोठी विकेट कॅरी केली भरत नाही. या मॅचला खऱ्या अर्थाने कलाटणी देणारी विकेट होती हरेशची, कारण इन्फॉर्म बॅटर होता हरेश. बॅटची कडा लागली, मिस टायमिंग स्ट्रोक, शॉर्ट फाइंडिंगला क्षेत्ररक्षक होते. अचूक कामगिरी करत असताना फिल्डर तिथे उपस्थित होते. आर्यन होते, चांगला झेल पकडला तिथे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण येतो, या टीमचा कॅप्टन आहे खऱ्या अर्थाने. आणि आम्ही सातत्याने समालोचक म्हणत देखील असतो की कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, कॅप्टनला समोर यावं लागेल. ओव्हर द विकेट ने राऊंड द विकेट ना. ओ आडवा बाटला लॉफ्ट केलाय, जाल्यामध्ये अडकवले खऱ्या अर्थानं. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. बॅक टू बॅक सलगचा धक्का क्रमांक दुसरा लागत असताना संदीप इलेव्हन डेनोली टीमला. बडी मछली जाल में देव माछेची शिकार करत असताना गोलंदाज भरत बॅक टू बॅक सलगचा दुसरा धक्का, दुसरा मोठा आदरा दिलाय कॅप्टनच्या स्वरूपात टीम संदीप इलेव्हन डेनोली टीमला. न्यू बॅटर दत्ता येतोय मैदानाच्या आतमध्ये. एका पाठोपाठ दोन फलंदाज परतलेत. हरीश परतला, त्याच्या पाठोपाठ प्रवीण देखील. संदीप आणि दत्ताची जोडी आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ऑन विकेट हॅट्रिक भरत राऊंड द स्टंप्स नाही. हो लाऊड अपील केली आहे तिथे. लेग कटर बॉल होता, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतलं चेंडूने. अपील केली होती, पंचांकडे कटाक्ष नजरेने पाहिलं, परंतु पंच आम्हाला सांगतील नक्की काय झालंय मैदानाच्या आतमध्ये. यष्टीरक्षक उत्सुक होते तिथे. गोलंदाजाने देखील असा हात वरती केला होता तसं काही इलेक्शनला उभा आहे. परंतु आता मतमोजणी सुरू होईल, कोणता उमेदवार विजय होईल हे आपल्याला पाहायला मिळेल. तर नक्कीच इथे विकेट हॅट्रिक आणि एक गुणाने इथे विकेट हॅट्रिक संपादित करत असताना फलंदाजाला बाद बडी मछली जाल में बॅक टू बॅक दत्ता देखील आता परततोय. डगआउट सासरा दाखवला, काय स्पेल फेकतोय. या क्वार्टर फायनल मॅच क्वालिफायर मॅच मध्ये आपला दमदार खेळ दाखवताय गोलंदाज भरत. अंबी किसी से कम ने वार पे पलटवार और इस बार 3-3 गार. सचिन इलेव्हन गावदेव जुगरेवाडी टीम इज ऑन फायर होते मैदानाच्या आतमध्ये. चौथा बॉल बॅट शिकडा. वन मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक सलगचा चौथा धक्का लागत असताना काय स्पेल फेकतो मैदानाच्या आतमध्ये मिस्टर भरत. जणू काय पत्त्याचा बंगला कोसळतोय. आपण लहानपणी पाहिलं असेल की जे पत्ते असतात त्या पत्त्यांचा जो बंगला आपण बनवतो आणि वाऱ्याची हलकीशी झुळूक आल्यानंतर जसा तो बंगला कोसळतो तशा पद्धतीनं संदीप इलेव्हन डेनोली संघ देखील आपल्याला उद्ध्वस्त होताना पाहायला मिळतोय. परंतु एकच सांगेल की मित्रांनो, किती उद्ध्वस्त झाले तरी संघर्ष करणं सोडू नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. जर इतिहास घडवायचा असेल, या स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकून ठेवायचं असेल, या स्पर्धेबद्दल अधिराज्य गाजवायचं असेल,
तर येणाऱ्या काही चेंडूमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज भरत पुन्हा एकदा. हो, परफेक्ट यॉर्कर, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. काय भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय गोलंदाज मिस्टर भरत. मिस्टर भरत पादीर काय गोलंदाजी करतोय बॉलिंग ट्रॅकवर. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. पुढचा बॉल समोरच्या दिशेनं बी शेप मध्ये बॉल बॅक ड्राईव्ह, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव तर विकेट हॅट्रिक देखील घेतली. 4 विकेट्स आणि आपण फक्त 2 धावा. अप्रतिम आणि इकॉनॉमिकल षटक आपण मिस्टर भरतच्या रूपाने आपण पाहतोय तिथे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 2 धावा आणि आता विजयासाठी 18 चेंडूमध्ये 59 धावांची गरज आहे. परंतु कुठेतरी आपल्या नावाप्रमाणे साजेशी कामगिरी करता आलेली नाहीये. ती म्हणजेच संदीप इलेव्हन डेनोले टीमला हवी होतोय पूर्णतः सचिन इलेव्हन गावदेव जुगरेवाडी संघ. राऊंड द स्टंप्सने प्रवीण पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं फटका सुरेख आहे. एक बाउन्स, त्यानंतर फिल्डर तिथे पोहोचले आणि 4 धावा तिथे मिळतील. कारण ब्लाइंड एरिया आमच्यासाठी ब्लाइंड स्पॉट आहे आणि तिथे चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फुलटॉस यावेळी बॅटवर प्रॉपर आला नाही. बेस्ट टायमिंग स्ट्रोक होता. वाईट स्लॉंगरला काव शेपमध्ये फटका. एकच धाव आणि एका धाब्याच्या मदतीने धाव प्रकार हलकंसं पुढे सरसावत आहे. ते म्हणजेच 8 या आकड्यावर विजयासाठी 53 ची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक 14. समोरच्या दिशेने प्रहार केला, चांगला फटका आहे परंतु तिथे कोणी उपस्थित नव्हता आणि चेंडूला भिरकावून दिलाय. एका टप्प्याने चेंडू दन 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 करत सीमा पार येतो. हा संघर्षाचा शंखनाद फुंकणारा संघर्षमय चौकार. एकोणपन्नास धाबांची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 49 रन्स बनवायचे आहेत. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. दरम्यान चांगला बॉल आणि इथे मैदानाच्या आतमध्ये एसट्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. फलंदाज संदीपला देखील परतावं लागते. बेल्स उडाली, एसट्या वाकवल्या, फलंदाज बाद.
तर निश्चितच या वर्षीचं आयोजन सर्वांना आवडलं आणि कुठेतरी आयोजकांना देखील आता उत्सुकता वाढते. पुढच्या वर्षीचं आयोजन याच वर्षी आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय अनंत गणपत स्मृती चषक 2027 पुढील वर्षी डे नाईट सामने खेळवले जातील याच क्रीडांगणावर, बहुचर्चित क्रीडांगणावर. आणि याच क्रीडांगणावर पुढच्या वर्षी स्वर्गीय अनंत गणपत स्मृती चषक 2027 डे नाईट फॉर्मॅटचे सामने खेळवले जातील. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं असणार आहे 70,000, द्वितीय पारितोषिक 35,000, तृतीय पारितोषिक 20,000, चतुर्थ पारितोषिक 13,000 आणि मसा परिसर 20 संघ, मुरबाड विभागातील 20 संघ असे 40 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळवले जातील. 4 दिवसीय स्पर्धा आपल्याला 2027 मध्ये पाहायला मिळणार आहे नक्कीच मित्रांनो. तर या स्पर्धेची नक्कीच आम्ही देखील वाट पाहू. एक नामांकित स्पर्धा या परिसरातील मुरबाड नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या वर्षी. ओ आडवा पाटना, जबरदस्त फटका यावेळी इंटू द स्लॉट आणि त्याला पाठवलं आउट ऑफ द पार्किंग प्लॉट. पंचांचा इशारा, चौकार. तर हे चित्र पाहिल्यानंतर मला आठवण येते ती म्हणजे इंग्लंड वर्सेस न्यूझीलंडची फायनल. त्या फायनल मॅचमध्ये असं चित्र घडलं होतं. फलंदाज धावत होता, त्यानंतर थ्रो केला आणि थ्रो केल्यानंतर मात्र त्या धाबा मिळाल्या त्या खूप मागण्या धाबा होत्या. तब्बल वर्ल्ड कप जिंकला होता तिथे इंग्लंडने. 2019ला आय थिंक. यावेळी समोरच्या दिशेने ऑन साईडला पुल केलाय, फिल्डर येतोय डाऊन दी बॉल आणि तिथे मात्र चूक केली नाहीये. चांगला झेल पकडतोय आणि 7वा धक्का लागत असताना टीम संदीप 11 डेनोले टीमला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश इंटर होतोय, दाखल होतोय. 8 चेंडू आणि 37 धाबांची गरज आहे पूर्णतः या मॅच मध्ये. आता आपली चोख कामगिरी बजावत असताना गोलंदाज हबीब होत आहेत. बागपुढे जातोय, पूर्णपणे अडचणीत सापडलाय. आणखी एक चांगला बॉल. आता जर सामन्यामध्ये स्वतःला जिवंत ठेवायचं असेल संदीप 11 डेवणीला तर या चेंडूवर किमान एक तरी धाव काढावी लागेल. आणि या चेंडूवर एकही धाव येत नाहीये. हे चुकीचं कॅल्क्युलेशन असेल, कारण 6 चेंडूमध्ये 6 षटकार लागले तर आपण सामना जिंकू शकता. 37 धाबांवर आपण सामना जिंकता येणार नाही. आपल्याला जिंकता येईल परंतु अनलिगल चेंडू टाकावा लागेल. तर थोडीशी मिस्टेक झाली. 36 धाबांची गरज अजूनही आहे. तर एरंजा टीम आपला कॅप्टन टॉस साठी या रिपोर्टिंग करा टॉस बॉक्स मध्ये. आणि हा सामना 3 षटकांचा असेल. टॉस उडवल्यानंतर 5 मिनिटांचा कालावधी निश्चितच विश्रांतीसाठी दिला जाईल जुकरेवाडी टीमला. बॅटची काढा, विकेटची संभावना. आता प्रेक्षक देखील म्हणत असतील बरं झालं विकेटने पडला, लवकर मॅच संपेल. नक्कीच मुद्दाम झेल सोडला असावा, कारण संधी पाहिजे बॅट्समॅनला खेळण्याची. पुढचा बॉल पुन्हा एकदा. ओ कटरचा वापर करतोय
वाईट बॉल आहे. आता जर प्रॅक्टिस मॅच असती तर सांगितलं असतं की जिंकली दिली जा. 5 चेंडू आणि 36 ची गरज आहे. हास्यमय क्रिकेट, नाट्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आडवा बाटना स्क्वेअर लेगला चांगला फटका, एक जाव. प्रॅक्टिस सेशन सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने डेनोली संघ आता सराव घेतोय थोडासा सचिन 11 गावदेव जुगरेवाडी संघाचा, कारण त्यांना नेक्स्ट मॅच मध्ये जयमान एरंजाड संघाशी दोन हात करायचे आहेत. क्वार्टर फायनलचा सामना असेल. चांगला फटका, पुढचा बॉल. उद्या ठीक 3 वाजता हजर राहायचंय. जो संघ क्वार्टर फायनल मध्ये सामना जिंकेल दरम्यान चांगला बॉल आणि स्वतः आपली विकेट पहा मित्रांनो. पंचांच्या इशाऱ्याची वाट त्या फलंदाजाने पाहिली नाही. फलंदाज गणेशने खेळाडूती दाखवली आणि स्वतः मैदान सोडतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण जातोय. की तिथे घरच्यांच्या देखील शिव्या भरपूर जणांनी ऐकल्या. दरम्यान हा सामना जिंकला. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. ते म्हणजेच सचिन 11 गावदेव झुकरेवाडी संघाचं आणि हार्दिक हार्दिक कौतुक करेन. आपण सहभाग नोंदवला. संदीप 11 डेनोली टीम खूप चांगला खेळ, शिस्तबद्ध खेळ आज आपला पाला मिळाला सर्वांना. चला शेक हँड करा आणि मैदान सोडा. टॉससाठी दोन्ही टीमचे कर्णधार इथे पाठवा. जयमान एरंजाड आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने आजच्या दिवसातील एक यशस्वी संघ आपण पाहतोय. निश्चितच सचिन 11 गावदेव झुकरेवाडी संघ. तर मॅन ऑफ दी मॅच ज्या फलंदाजाने बॅटिंग करत असताना तब्बल गोलंदाजी करत असताना तब्बल त्याने विकेट हॅट्रिक आणि 4 विकेट षटकामध्ये खऱ्या अर्थाने संपादित केल्या. फक्त 2 धावा खर्च केल्या. तिथे तो सामना टर्न झाला आणि मिस्टर भरतला देऊया आपण मॅन ऑफ दी मॅचचा किताब. यायचे भरत मॅन ऑफ द मॅच साठी. तर क्वार्टर फायनल राऊंड आपण पाहतोय. कालच्या दिवसातील एक यशस्वी संघ आणि आजच्या दिवसातील एक यशस्वी संघ. या 2 संघामध्ये क्वार्टर फायनलची फाईट. या 2 संघामध्ये जो संघ जिंकेल तो उद्याच्या दिवसामध्ये सेमीफायनल खेळणार आहे टेंबरे संघाविरुद्ध. तर ठीक 9 वाजता आपण रिपोर्टिंग करायचे. चला नाणेफेकी आपण करणार आहोत. मी विनंती करतो कल्पेश पाटील सरांना की नाणेफेकी